नमस्कार, मी नीलम जगताप साबळे। बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। सिंधुदुर्गातील 2021 मधील संविधान बचाव आंदोलन प्रकरण लाड दरेकर यांच्या विरोधामध्ये आता कुडाळ कोर्टाने वॉरंट जारी केलेला आहे। भाजप आमदार प्रवीण दरेकर कुडाळमध्ये दाखल झाले। काही वेळात कुडाळ न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होणार आहे। नितेश राणे, निलेश राणे देखील कुडाळ कोर्टामध्ये दाखल होणार आहेत। आपले प्रतिनिधी रोहन नाईक आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। रोहन, काय अधिकची माहिती? नीलम मॅडम, नक्कीच पाहिलं असेल तर भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि आता काही वेळापूर्वी आमदार निलेश राणे जे शिवसेनेचे आहेत ते कुडाळ न्यायालयात दाखल झालेले आहेत। जे 26 जून 2021 रोजी जे ओबीसी आंदोलन झालं होतं आणि संविधान बचाव जे आंदोलन झालं होतं ऑक्टोबरमध्ये, त्या प्रकरणी 42 जणांवर आंदोलन प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। आणि त्यानंतर मागील महिन्यातच म्हणजे 25 डिसेंबरच्या 25 तारखेच्या दरम्यान यावेळी कुडाळ कोर्टात सुनावणी झाली होती, पार पडली होती। त्यावेळी पाहिलं असेल तर प्रवीण दरेकर, नितेश राणे आणि प्रसाद लाड हे गैरहजर होते, त्यामुळे त्यांना वॉरंट जारी करण्यात आलं होतं अजामीन पात्र। आणि आज 5 तारीखला 5 जानेवारी रोजी त्यांना शेवटची संधी देण्यात आली की 5 जानेवारीला तुम्हाला हजर राहायचंच आहे या संदर्भात। त्यामुळे आता पाहिलं असेल तर प्रवीण दरेकर दाखल झालेले आहेत आणि निलेश राणे दाखल झाले। नितेश राणे सुद्धा आता पालकमंत्री देवगड दौऱ्यावर आहेत, ते तिथून काही वेळातच इथे उपस्थित होतील। प्रसाद लाड जे आहेत मात्र अजूनपर्यंत उपस्थित झालेले नाहीये, ते सुद्धा काही वेळा दाखल होतील। या संदर्भात आता कोर्टाने सुनावणी जवळपास अर्ध्या तासाने सुरू होईल असं वाटतंय। जी, धन्यवाद रोहन आपण दिलेल्या माहितीसाठी। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचार रॅलीमध्ये धक्कादायक प्रकार घडलेला आहे।